श्री स्वामी समर्थ आणि शुभ सकाळ. आई साहेबांनी आपल्याला इकडे टाटा केला आणि आपण निघालो होतो ड्युटीवर जाण्यासाठी. तर गाईज लवकरच आपले 1000 फॉलोअर्स कंप्लीट करायचे, तर सर्वांनी फॉलो करून घ्यायचं. हॉटेलमध्ये पोहोचलो, ब्रेकफास्ट केला, चहा देखील पिला आणि अचानक 35 लोकांची पार्टी आली आणि आपल्या इकडे मिझा लगेच रेडी केला. मिझा रेडी केल्यानंतर आपण लगेच इकडे डाळ तडका बनवायला सुरुवात केली. अशा प्रकारे तडका वगैरे मारला आणि आपल्या इकडे डाळ पलटी केली आणि तुम्ही बघू शकता क्वालिटी, कुलकर्णी शेफ क्वालिटी. त्याच्यानंतर मग आपल्याला बनवायचं होतं कढाई पनीर. कढाई पनीरचा मिझा केला आणि कढाई पनीर देखील डन केला, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर मला करायचं होतं कोल्हापुरी चिकन आणि कोल्हापुरी चिकनसाठी आपण खोबरं वगैरे रोस्ट केलं आणि सर्व काही मसाला वगैरे टाकून प्रॉपर बुनाई केली. त्याच्यानंतर चिकन ऍड केलं आणि इकडे आपली चिकन कोल्हापुरी रेडी, तुम्ही बघू शकता. क्वालिटी इथंच भेटणार. त्याच्यानंतर मला करायचं होतं फ्रीजचं क्लिनिंग, डीप क्लिनिंग म्हणू शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर क्लिनिंग वगैरे केलं आणि सर्व काही व्यवस्थित टॅगिंग वगैरे करून प्रॉपर सेट केलं. त्याच्यानंतर मला तडका मारायचा होता ऑनियन ग्रेव्हीसाठी. इकडे आपण लगेच ऑनियन ग्रेव्हीचा मसाला बनवला आणि इकडे लगेच ग्रेव्हीसाठी तडका द्यायला सुरुवात केली. तडका झाल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये आपण ऑनियन ग्रेव्ही मिक्स वगैरे केली आणि ही ऑनियन ग्रेव्ही आपण ठेवली होती चुलीवर. त्याच्यानंतर मला करायचे होते आज एग्स बॉईल वगैरे करून घेतले आणि अशा प्रकारे 2 पार्ट्या चालू होत्या. त्यानंतर इकडे बनवून घेतलं कोल्हापुरी व्हेज. त्याच्यानंतर इकडे बनवलं मुर्गा लवाबदार आणि अशा प्रकारे गार्निश करून देखील हे देखील रेडी केलं. त्याच्यानंतर मला भूक लागली त्यामुळे स्टाफचं जेवण करून घेतलं. त्याच्यानंतर दिलरुबा बनवायचा होता, दिलरुबा अशा प्रकारे बनवला आणि हाफ डन करून आपण ठेवून टाकला. त्याच्यानंतर मग काय झालं, आज 2 पार्टी असल्यामुळे पूर्ण माझं किचन घाण झालं होतं, गॅस रेंज घाण झाली होती. मग क्लिनिंग मी करत होतो प्रॉपरली, कारण जेवढं क्लीन असेल तेवढं काम करायला मजा येते. तर काय आपल्याला 1000 फॉलोअर्स कंप्लीट करायचे आहेत आणि एखाद्या मराठी ब्लॉगरला तुम्हाला जर ब्लॉग आवडत असेल तर तुम्ही त्याला पुढे नक्कीच नेऊ शकता आणि मला गॅरंटी तुम्ही 1000 फॉलोअर्स मध्ये लवकरच करा. सो प्लीज फॉलो करा. एक लाईक, कमेंट, शेअर तुम्ही नक्कीच करू शकता, ते देखील माझ्यासाठी. एखादी गोष्टी जी तुम्हाला कमी वाटत असेल किंवा एखादी गोष्ट माझी चुकत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये देखील सांगू शकता. अशा प्रकारे क्लिनिंग वगैरे केल्यानंतर मग मी माझा शेवटचा आयटम आणि ऑर्डर आली होती की फ्रेंच फ्राईज, पेरी पेरी फ्रेंच फ्राईजची ऑर्डर आली होती. अशा प्रकारे सर्व डन केलं. त्याच्यानंतर मी निघालो होतो घरी जाण्यासाठी. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि फॉलो करायला मात्र विसरू नका. आपलं टार्गेट आहे 1000 फॉलोअर्स.